खरं तर हा भक्तीचा प्रवाह आला तो द्राविड प्रांतातून, म्हणजे दक्षिणेकडून आलेला. तामिळनाडूमधले संत सांगतो आपल्याला, पे आळवार, पेरी आळवार, पोयक्कई आळवार, नम्माळवार, राजा कुलशेखर, आंडाळ, तिरुमंगेश आळवार, तोंडरपोडी आळवार. तुमचे चेहरेच सांगतायत की आपले एकाही संतांचं नाव तुम्ही ऐकलेलं नाही. अप्पर झाले, सुंदरर झाले, माणिक्य वाचकर झाले, तिरुज्ञान संबंधर झाले. तिरुज्ञान संबंधर तर म्हणजे तामिळनाडूचे ज्ञानेश्वरच आहे. तिकडे तर परंपरा आणि श्रद्धा अशी आहे की प्रत्यक्ष पार्वतीनं त्यांना ते लहान असताना स्तनपान केलेलं होतं. काय भाग्य आहे तिरुज्ञान संबंधरांचं. 63 नायनार संत झाले. केवढी भव्य दिव्य आणि विशाल परंपरा आहे. आपण आंध्र प्रदेशामध्ये जर आलो वरच्या बाजूला, तर तिथे पोतन नाईक की ज्यांनी तेलुगू भाषेमध्ये आपलं भागवत महापुराण नेलं. पोतन नाईक ज्यांनी निर्गुणी परंपरा चालवली. अन्नमाचार्य की ज्यांच्या कृती आज सुद्धा आंध्र प्रदेशामध्ये गायल्या जातात. आणि ज्यांनी रामभक्तीनं आपल्या अलौकिक संगीतानं, आपल्या अलौकिक गायनानं सगळा आंध्र प्रदेश दरवळून टाकला रामभक्तीनं, ते संत त्यागराज सुद्धा आहेत. आपण कर्नाटकामध्ये आलो तर अक्कमहादेवी आहेत, कनकदास आहेत की जे महावीर महापराक्रमी होते, राजाचे सेनापती होते आणि पुढे अंतःकरणामध्ये इतका पालट झाला, भक्ती मार्गाला लागले आणि कनकदास म्हणून उदयाला आले कर्नाटकामध्ये. पुढे तर पुरंदरदास आहेत ज्यांचं नातं प्रत्यक्ष महाराष्ट्राशी सुद्धा आहे. मग आपण तिथून केरळमध्ये जर गेलो तर केरळमध्ये तुंचत्तू इशुत्त चंस या नावाचे संत आहेत ज्यांनी मल्याळम भाषेमध्ये रामायण दिलं. मेलपुत्तूर भट्टनारायण आहे. किती जणांची नावं सांगावी. आपण गुजरातमध्ये गेलो तर नरसिंह मेहता आहेत. वैष्णव जनतो तेणे कहिये, पीर पराई जाणेरे, हे भजन लिहिणारे नरसिंह मेहता, ज्यांनी या समाजामध्ये, गुजराती समाजामध्ये क्रांती करून टाकली. ही सगुणी परंपरा चालवणारे जसे नरसिंह मेहता, तसे निर्गुणी परंपरा चालवणारे आपले अखा भगत सुद्धा आहेत बरं का तिथे या गुजरातमध्ये. तिथून आपण राजस्थानमध्ये गेलो तर मीराबाई आहे की जिच्या भजनानं आपण आज भक्तीमध्ये चिंब भिजून जातो. इतकी सुंदर भजनं मीराबाईने लिहिलेली आहे. चलो मन गंगा जमुना तीर असं, पायोजी महिने राम रतन धन पायो असं, एकापेक्षा एक सरस भजनं ही मीराबाईने लिहिली आणि कृष्णाला आपलंसं करून घेतलं. राजस्थानमध्ये आज मीराबाईचं नाव इतक्या आदराने घेतलं जातं की जणू काही देवीच प्रगट झाली आणि तिकडे कृष्ण भक्तीचा मार्ग अनंत जनांना दाखवला. दुसरे ते दादूदया ज्यांनी निर्गुणी परंपरा चालवली आणि त्यांचे 150 शिष्य, 1 का 2, त्यातले सुंदरदास, आणि ते 2 होते बरं का, एक बडा सुंदरदास आणि एक छोटे सुंदरदास. त्या दोघांची काव्य सुद्धा अत्यंत प्रख्यात आहे. आपण काश्मीरमध्ये गेलो तर तिथे कवी परमानंद आहे जे कृष्णभक्त होते आणि एकेकाळी कृष्ण भक्तीचा गंध काश्मीरमध्ये आक्रमण मुसलमानांची होण्यापूर्वी या कृष्ण भक्तीनं सगळं काश्मीर दरवळून गेलेलं होता. इतकं काम परमानंदाने केलेलं होतं. लल्लेश्वरी आहे जी शिवभक्त आहे तीही काश्मीरचीच आहे. तिथून आपण आसाममध्ये गेलो तर शंकरदेव आणि त्यांचे पट्ट शिष्य माधवदेव आहेत. माझ्या नावाचे एक संत आहेत, त्याच्यामुळे मला पराकोटीचा आनंद होतो आसाममधले. आणि त्या शंकरदेवांचं कार्य तर लोकोत्तर आहे. आसामवर मुसलमानांची इतकी आक्रमण झाली पण शेवटपर्यंत आसाम शरण गेलं नाही. त्याला 2 व्यक्ती कारणीभूत आहेत. त्यातले एक आमचे लाचित बडफुकन की ज्यांनी हातामध्ये खडग घेतलं आणि मुसलमानांशी एवढं युद्ध मांडलेलं आहे की मुसलमानांना शेवटी पराभूत व्हावं लागलं. आणि दुसरे म्हणजे ज्यांनी एक शरणीय धर्म निर्माण केला, रुक्मिणी कृष्णाचं पूजन मांडलं, ते आमचे शंकरदेव. त्यांच्या बैठकी आज सुद्धा सगळ्या आसाममध्ये बसलेल्या आहेत. तुम्ही गुवाहाटीला गेलात तर त्यांच्या नावाचं प्रचंड संकुल आहे की जिथे त्यांचं कर्तृत्व शंकरदेवांचं आजही आपल्याला पाहायला मिळतं.